तर मंडळी, आज मी पनीरचा असा एक युनिक स्टार्टर बनवलेला आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही गॅरंटी आहे बाजारात जाऊन तडक पनीर घेऊन याल आणि लगेच बनवायला सुरुवात कराल। तर त्यासाठी काय केलेलं आहे बघा, माझ्याकडे साधारण 100 ग्रॅम पनीर होतं। त्याचे असे चांगलं पनीर धुवून घेतलेलं आहे, क्यूब्स केलेले आहेत। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, वरतून पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केलेला आहे। तर हे चांगला मसाला आणि मीठ त्याला कोट करून घ्यायचं। आता हे पनीर जे आहे ते आपल्याला एका बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे। बॅटर केलेलं आहे त्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। मीठ आणि यामध्ये एव्हरेस्टचा तिखा लाल थोडासा टाकलेला आहे। पाणी टाकून असं आपल्याला हे बॅटर जाडसर बनवून घ्यायचं आहे। आता हे सर्व जे पनीरचे तुकडे होते, पनीरच्या क्यूब्सला आता आपल्याला हे बॅटरमध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि अलगदपणे हा पनीरचा जो बॅटर लागलेला तुकडा आहे तर आपल्याला काय करायचं, असे खीर बनवायचे जे बारीक शेव येतात तर त्याचे बारीक बारीक असं शेवाचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर त्याचं कोटिंग आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे। तर बघा, आता हे जे सर्व पनीरचे क्यूब्स आहेत त्याच्यावरती आपण हे सगळे शेवाचं कोटिंग करून घेतलेलं आहे। आता कडक एकदम कडकडीत तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कढईमध्ये आता हे पनीरचे क्यूब्स सर्व तळून काढायचे आहेत। तर बघा, आता एक कुरकुरीत असं आपलं हे स्टार्टर रेडी होतं। तर एक एक करून मी ते जे पनीरचे क्यूब्स आहेत तर ते मी आता तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। तर हे एकदम कुरकुरीत असे चवीला तर सुंदर लागतातच आणि एकदम क्रंची असे बनतात। तर नक्की तुम्ही हा एक स्टार्टर आहे ना तो करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बघा, आता छानपैकी असं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर आपला हा पनीरचा युनिक स्टार्टर रेडी झालेला आहे। चवीला तर अतिशय उत्तम लागतोच, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा एक स्टार्टर आहे। तुमच्या घरी जर पार्टी असेल तर एकदम झटकेपट होणारा हा स्टार्टर आहे। तर नक्की एकदा तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर तुम्ही हा सॉस सोबत तुम्ही कुठली पण हिरवी चटणी मेयोनीज बरोबर पण खाऊ शकता। अतिशय सुंदर असा चवीला हा स्टार्टर लागतो। तर बघा, आपला रेडी झालेला आहे। वरतून तुम्हाला जर पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करायचा असेल तर हा ऑप्शनल आहे। तर वरून तुम्ही स्प्रिंकलही करू शकता, त्याची ही टेस्ट फार अतिशय छान येते। तर तुम्हीही बनवा, खा आणि मस्त रहा। तर बघा, आपला स्टार्टर हा सर्व रेडी झालेला आहे। तर तुम्ही एकदा बघा बनवून आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।